बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून पावसानं धुमाकूळ घातला आणि या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतलेला आहे। माझ्या हातात ही पळाटी आहे कपाशीची आणि संपूर्ण या पळाटीची जी आहे ते राख रांगोळी झालेली आहे। आता आम्ही जगायचं कसं आणि कोणाकडे बघून जगायचं असा प्रश्न निर्माण झालेला आहे। मी सध्याला बीडच्या धारवंटा शिवारामध्ये उभा आहे आणि संपूर्ण शेती पीक जे आहे ते पाण्याखाली गेलं असून आता हातामध्ये काहीही राहिलेलं नाही, कारण वर्षभर याला सांभाळावं लागतं, जोपासावं लागतं। याच पिकावरती त्यांचं संपूर्ण वर्षभराचा खर्च जे आहे तो भागतो। जर एखाद्या शासकीय नोकरदाराला एक महिन्याचा पगार नाही मिळाला तर त्याची काय अवस्था होती आपण बघू शकतो। मात्र या शेतकऱ्यांना वर्षभराचं संपूर्ण अन्न धान्य, त्यांच्या लेकराबाळांचा शिक्षणाचा खर्च याच पिकावरती भागवला जातो। मात्र हेच पीक जे आहे आता काडीमोल झालेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर हे संपूर्ण शेतकऱ्यांच्या हातामध्ये कपाशीचं पीक आहे आणि अशा पद्धतीने दोड्या ज्या आहेत त्या काळ्या पडलेल्या आहेत आणि आम्हाला तात्काळ मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करतात। माझ्यासोबत इथल्या नागरिकांसोबत बातचीत करणार आहे। काय इथं नुकसान झालं, काय परिस्थिती नेमकी इथली? नुकसान म्हणजे आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आता काय सांगायसारखं नुकसान आहे का? आणि सरकार तरी आता एक याची भरपाई अशी किती देणार आहे आम्हाला? आणि त्या सरकारच्या भरपाईने आमची भरपाई होणार आहे का? आता नेलंय ते सगळं देवाने नेलंय म्हणायचं, निसर्गाने हे सगळंच नेलंय, ठुलंयच काय यात? सरकारने मदत केली, मदत मिळाली तुम्हाला? काय नाही 1 रुपया नाही मिळालेला। मदत काय आमच्याकडे आलेले लोक येऊन गेलेत सगळे, पण दिलं कुणीच काय नाही। मदत मिळाली का? सरकारमध्ये मदत जाहीर केली? सरकारने काय मदत आम्हाला जाहीर केलेली नाही। सरकारने इकडे आले लोक तिकडे पलीकडेच गेली, इकडे खाली कोणी बघायला आलं नाही। आम्हाला मदत मिळाली नाही। मी इथल्या आजी आहे त्यांच्यासोबत बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे। काय परिस्थिती आजी नेमकी इथली? आता पाण्यासाठीच आहे बाबा, आमचं काय नाही दुसरं, पाण्यासाठीच आमचं लेकरं बाळ मुलं शिकत आहेत, बारीक आहेत मुलाचे मूल, हा एवढंच आमची मागणी, दुसरं काय नाही। त्यांची भरपाई, त्यांना शिकायचं, त्यांना नोकऱ्या फिकऱ्या लागल्या गरीबांची तर तेवढी आम्हाला विनंती पाहिजे। डोळ्यात पाणी दिसतंय, अश्रू दिसतात, काय भावना नेमकी? भावना म्हणजे लेकरासाठी, दुसरं काय नाही। पोरं मिळेत, पोरासाठी आपलं 2 मुलं होते, त्याच्यासाठी आम्हाला रडू येतं, दुसरं काय नाही। आता आमचे किती दिवस उरलेत, जे भगवंता करीन तेच आहे ना। मग आम्ही मिळत आपलं ते त्यांना देव राखून। अश्रू डोळ्यात काय असे अश्रू नेमके? आता ही धमकी लेकरासाठी, दुसरी काय नाही। आशा नाही, भविष्य नाही, काय नाही। लेकर आमचे पदशी राहा, त्यांना नोकरी लागा, त्यांचे हे असे शेताने काय भेटन आम्हाला? आता आमदा लेकर लहान येत, मग त्यांना काय करावं आपण? असं होत ना भाऊ, दुसरं काय नाही। आम्हाला 2 ढिगा दिलं तरी आम्हाला पूर्ण नाही, पण आमच्या लेकरासाठी आम्हाला एवढी आशा आहे। मात्र सरकारने मदत केली का? तुमचं संपूर्ण पीक वायाला गेलं असं कधी झालं तुमच्या कळण्यात? नाही झालं, पण उडी येत होत, जात होत दरवर्षा जात, पण आमदा लईच गेलं। आमदा माती सगळं खरडून गेलं आमचं हे, हा उग तसं काय। लेकर आहेत माझे 3 आणि एका मुलाला 1 मुलगी। डोळ्यात अश्रू कशामुळे? मग त्या लेकरासाठी रडू येतं, पोरं गेले, लेकराला खायला माग कोण नाही, मग त्यांना एवढं येतं ना रडू मला, दुसरं काय नाही बाकी। असं आहे, दुसरं काय काय नाही, असेच गेले आपले, ठोस लागले गेले, दुसरं काय नाही भाऊ, एवढंच आहे। तुम्हाला बघायला आम्हाला काय जावई लेख आहे तिथं, त्यांच्या समोर राहते। आता माही सुनी येईन, नातू येते ना, आता आले तर निम्म्या वाटावर आले तर त्यांना म्हणलं या, म्हणलं तुम्ही त्यांच्या सामने बोला। 2 नातू आले, 1 नातू नाही आला, पण 2 माझे 3 माझेकडे आले। आता काय परिस्थिती तुमच्या शेतामधली? आता ही परिस्थिती तुम्हाला समजत आहे ना, तुम्हाला सांगून आता काय उपयोग आहे? 17 बाऱ्या तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं तर करा, पण आमच्या लेकराला हे झालं पाहिजे, मदत मिळाली पाहिजे। आणि त्यांना आपले असेच काम करून खात्यात आणि येणं शिकत। 1 7 8 9 10 आहे, दुसरं काय नाही। लहान आले तर त्यांना काम करीत नाहीत माय, हा मग तेच तर रडू येतं, दुसरं काय नाही। आपल्या गरीब माणसाला काय दुसरं काय नाही मला तेवढं। पोरं गेले पण हाय त्यांना तर पद्धतशीर खायला पाहिजे ना, तुमच्याच याने आशीर्वादाने, मग ते रडू येतं मला, दुसरं काय नाही। हाय 3 मुलं आहेत त्याला आणि एकाला 1च मुलगी आहे मोठ्या पोराला। नक्कीच आजीच्या भावना आहेत, माझ्यासोबत दुसरे शेतकरी आहेत। काय प्रचंड नुकसान झाल्यावर काय फळबागाची काय परिस्थिती, शेतीची काय परिस्थिती? एवढं माग नाही तुम्हाला, जे वयस्कर माणसं ते सांगते 100 वर्ष एवढं पाणी आलं नाही, एवढं पाणी आलंय, त्याच्यामुळं सर्व पिकं, कापूस असेल, मोसंबी असेल, ऊस असेल,
सगळं व्हायला गेलं 100% मध्ये नुकसानामध्ये. परत राहिलं सगळं खालची माती पण सगळी गेली, 4-5 फुटापर्यंत माती गायब झाली. म्हणजे इथून पुढे सुद्धा 3 वर्ष हे जमीन पिकण्याच्या लायकीची राहिलेली नाही. आणि आता ज्या मोसंबीच्या बागा आहेत त्या आज कुणाच्या तोडाला आलत्या, त्या सगळ्या बागा अशा उपटून पडून गेल्यात. त्यामुळे असं प्रचंड नुकसान आहे. शासनाने जरी भरपाई केली त्यात 1% सुद्धा भरपाई शासन करू शकत नाही, आम्हाला खात्री आहे. आतापर्यंत पंचनाम्याला वरून काय आदेश आले नाहीत, काही निश्चित तलाठी ग्रामसेवक येऊन जातात, बघतात. आर्थिक मदत 1 रुपयाची कोणाला झालेली नाही. सध्या जनावरांचे चारे वाहून गेले, जनावराला खायला आज चारा नाही. मी दररोज या रोडचे टेकडाने 1 घंटाभर मसाड चारतो. कशामुळे तर गंज पाण्यात वाहून गेली, त्याला इलाज नाही काय. आता मदत मिळाली पाहिजे अशी भावना आहे. आजी, तुमचा एक व्हिडिओ खूप प्रचंड व्हायरल होतो रडण्याचा. काय तुमच्या भावना बरं नेमकी? आमच्या भावनात काय नाही, आमच्या मुलाला चांगला मदत मिळावा आणि त्यांचं शिकणे व्हावा, दुसरं काय मदत नाही मला. हा, नातूच ना, मग नातू येतो माझे 3 नातू येत. हा, तेवढे बाप आता एकाला झाले 25 वर्ष, एकाला झाले आता बरेच वर्ष मिळालेले. तशी लेकरं आम्ही सांभाळलेत आणि ते आपल्या पद्धतीने करतात, खात्यात. त्याचं आता नुकसान झाली ना, त्याच्यामुळे आम्हाला त्यांची किव येते, दुसरं काय नाही आम्हाला. हा, एवढं पाहिजे आम्हाला. तुम्ही त्या लेकराकडे बघून तुम्हाला काय द्यायचं तर तुमच्या पद्धतीने त्यांना शिकायपुरतं याच्यापुरतं द्या. नक्कीच मदत मिळाली पाहिजे अशी आजीची मागणी आहे. मात्र अश्रू आहेत एकीकडे, दुसरीकडे दुःखाचा डोंगर आहे. कारण माझी लेकरं गेली आहेत, आता प्रचंड नुकसान झाले, नातू कसे शिकवायचा असा मोठा प्रश्न आजी समोर उभा ठाकलेला आहे. नक्कीच सरकार काय मदत करते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. साम टीव्ही साठी योगेश काशी, धारवंटा, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.